कबूतरखान्याप्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी। कोर्टाची बंदी असताना कबूतरांना इमारतीच्या छतावर खाद्य देणं सुरूच, तर कबूतरखान्यांविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आज आंदोलन करणार। नागपूर, मालेगाव, अमरावती आणि संभाजीनगर कल्याण महापालिका हद्दीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटन विक्रीला बंदी। शहरातील सर्व कत्तलखानेही राहणार बंद। मांसाहारी प्रेमींची नाराजी। कुणी काय खावं हे प्रशासन ठरवू शकत नाही, आमच्यावर शाकाहार लादताय का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल। तर मांस विक्रीचा निर्णय चुकीचा, लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा नको, अजित पवार यांनीही सुनावलं। मांसबंदीवरून भाजपचा महाविकास आघाडीवर निशाणा। 1988 ला मांसबंदी करणाऱ्या पवार यांचा निषेध करणार का? भाजपाच्या केशव उपाध्याय यांचा आदित्य ठाकरेंना सवाल। मंत्रीपद जाऊनही मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना। 5 महिने उलटूनही मुंडे सरकारी बंगल्यातच। मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्यानं बंगला न सोडल्याचं प्रतिज्ञापत्र। सांगलीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हाती कमळ घेणार। निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता संवाद। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून साधणार संवाद। दादा काय बोलणार याकडे लक्ष। कांद्याच्या प्रश्नावर नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन। नाफेड शेतकऱ्यांकडून खरेदी न करता व्यापाऱ्यांचा खरेदी करत असल्याचा आरोप। 3000 रुपयांचा भाव देण्याचीही मागणी। नाशिकमधील विराड आंदोलनासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम। तोडगा न काढल्यास आदिवासी भवनाच्या इमारतीवर चढण्याचा इशारा। संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास नव्यानं सुरू होणार। रोहिणी खोतकरला हर्सुल कारागृहातून चौकशीसाठी घेतलं ताब्यात। रोहिणी खोतकरकडेच सोने असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती। नागपूरमध्ये उभारण्यात येणार 350 खाटांचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय। महाराष्ट्र सरकार, मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेस आणि टेमासेक यांच्यात सामंजस्य करार। 700 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित। बिहार मतदार याद्या तपासणी मोहिमेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। मतदार याद्यांमध्ये घोळ केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप। भारतीय क्रिकेट टीमचा माजी फलंदाज सुरेश रैनाला ईडीचं समन्स। बेटिंग प्रकरणामध्ये चौकशी होणार। रैनाची आज दिल्लीतील कार्यालयामध्ये चौकशी। रेव पार्टी प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या प्रांजल खेवलकरांची कोठडी आज संपणार। खेवलकरांना आज कोर्टामध्ये हजर करणार। पत्नी रोहिणी खडसेंकडून पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू। सोफिया कुरेशी प्रकरणामध्ये एसआयटीला आज अहवाल सादर करावा लागणार। कोर्टाकडून अहवाल सादर करण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंत होती मुदत। भाजपच्या विजय शहा यांचं कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य। अमेरिकेकडून बलूच लिबरेशन आर्मी दहशतवादी संघटना म्हणून घोषित। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच ही घोषणा। 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी। लाल किल्ला सजला। सैन्याकडून सराव कवायती सुरू। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घसरण। सध्या सोनं प्रतितोळा 1 लाख रुपयांवर, तर चांदीचे दर 3000 रुपयांनी घसरले। चांदीचे दर प्रति किलो 1,15,000 रुपयांवर। पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर। युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होण्याची शक्यता। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर ट्रम्प मोदी भेटीकडे विशेष लक्ष। महाराष्ट्रामध्ये आजपासून पावसाचं धुमशान। 18 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। काही भागांना अतिमुसळधार तर काही भागांना येलो अलर्ट जारी।